झी 24 तास एक पाऊल पुढे। तू तिथे मी या मालिकेत पुन्हा एकदा येणार आहे एक नवा ट्विस्ट। गेले कित्येक दिवस मालिकेत घडलेल्या गुडी घटनांनंतर आता पुन्हा एकदा सत्यजित मंजिरीमध्ये दुरावा निर्माण करण्याचे प्रयत्न आशिष करतोय। पाहूया त्याचाच हा ऑन लोकेशन रिपोर्ट। सत्यजित मंजिरीला मुलगी झाल्यानं मुधोळकरांच्या वाड्यात आनंदाचं वातावरण आहे। मात्र या आनंदावर लवकरच विरजण पडणार असंच चित्र दिसतंय। अर्थातच त्याचं कारण काय आहे हे विचारूयात मंजिरीलाच। तुम्ही काय बोलताय मला खरंच कळत नाहीये। तुम्ही थोडंसं कसं कळेल तुला? कसं कळेल? उद्या मी माझा जीव काढून तुझ्या पायाशी टाकला तरी तुला नाही कळणार मंजिरी। गेले कित्येक दिवस खूप छान आनंदी असं सत्यजित आणि मंजिरीचं रिलेशन दिसत होतं। त्यामुळे काय झालं होतं की बरेचदा प्रेक्षक सुद्धा असं प्रश्न विचारायचे की काय आता काय चाललंय तुमच्या सिरियल मध्ये, काही वेगळं नाही का? तर ते जे काही वेगळं त्यातल्या त्यात वेगळं आम्ही पुन्हा एकदा दाखवण्याचा प्रयत्न करतोय की मंजिरी आणि आशिष बद्दल सत्यजित संशय घेतो आणि त्याची ती संशय वृत्ती पुन्हा उफाळून येते आणि मग पुढे काय होतं ते त्यासाठी तुम्हाला सिरियल बघावी लागेल। सत्यजितनं मंजिरीवर संशय घेतला असला तरी शालिनी आणि मंजिरीचे वडील यावेळी मात्र मंजिरीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। ही मुलगी तिची सुद्धा आहे। माझ्या मुलीचा या बाईशी काहीही संबंध नाही। सत्यजित बस, आता माझ्या घरात फक्त माझा आवाज चढणार। त्याचा मूळ स्वभावच संशयी आहे आणि त्याला संशयाला एवढंसं काहीही कारण पुरतं। म्हणजे त्याने असा विचार तो करत नाही की आपण इतके दिवस मंजिरी बरोबर राहतोय किंवा ती आपल्या सहवासात राहते तर तिचा स्वभाव त्याला नाही जोखता येत। पण तो कोण कुठला परका आशिष त्यांचा फोन कॉल काय त्यांनी ऐकला आणि त्याला असं वाटलं की नाही खरंच, म्हणजे तो पटकन संशय घेतो आणि ही वृत्ती मला नाही आवडत। कारण मला आता खात्री पडलेली की मंजिरी निर्दोष आहे आणि मी आता पूर्ण मंजिरीच्या बाजूची आहे। त्यामुळे नॅचरली सत्यजित जरी माझा मुलगा असला तरी तो जर कोणावर अन्याय करत असेल तर मला डेफिनेटली त्याचा राग येणारच। थोडी स्वतःची जाणीव झालेली आहे आणि आधी ती सगळं सहन करत होती, पण यावेळेस पण ती जेव्हा मुलाला घेऊन निघून जाते वगैरे याचा अर्थ ती थोडीशी बंडखोर पण झालेली आहे आणि आता तिला खात्री आहे की आपले वडील आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। त्यामुळे ती परिस्थिती आली तरी त्याचा मार्ग निघेल म्हणून मला वाटतंय। दुसरीकडे सत्यजित मात्र आपल्या मुलीसाठी काय वाटेल ते करायला तयार झालाय। पैसा परत केलाय मी तुम्हाला। थोडंसं टेन्शनवालं वातावरण आहे तुम्ही बघतात, पण ऑब्व्हियसली सत्यजितचं आपल्या मुलीवर नितांत प्रेम आहे, त्यामुळे तो झी 24 तास एक पाऊल पुढे।